हाय एव्हरीवन, मी आहे चिन्मय इंद्रनील देशपांडे. वय वर्षे 10, राहणार भुगाव, पुणे. मला आमच्या सोसायटीमध्ये सगळेजण CID या नावाने हाक मारतात. अहो, चिन्मय इंद्रनील देशपांडे, त्याचा शॉर्ट फॉर्म CID होतो ना, म्हणून. पण मस्त आहे ना माझं नाव, CID. आणि मी सोसायटीमध्ये काम पण CID सारखेच करतो. डिटेक्टिव्हगिरी. कोणाचे काही हरवू देत. सगळे मला लगेच कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे ते खालून हाक मारून. हो, ए CID, आमची गाडीची किल्ली हरवली आहे, जरा शोधून देतोस का? हे ऐकून मी लगेच माझे सायन्स बॉक्समधले भिंग, म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास बरं का, ते घेतो. आजोबांची हॅट घालतो. बाबांचा जुना ब्लॅक गॉगल घालतो, जरा स्पेशल इफेक्ट्स यायला. आणि लागतो कामाला. काम सुरू केले की आपोआप मागे ते डिटेक्टिव्हवालं म्युझिक असतं ना, ते वाजायला लागतं. नाही का ते डंग 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 डंग. अहो खरंच. एनिवेज, आज तुम्हाला भेटण्याचे कारण असे की काही दिवसांपूर्वी मी एक खूप मोठी, अवघड आणि जाम इंटरेस्टिंग केस सॉल्व्ह केली. कुठे काय विचारताय? इथेच आमच्या सोसायटीमध्ये. कसली धमाल आली म्हणून सांगतो. सोसायटीमधले सगळे काका काकू, सगळी चिल्ली पिल्ली, सगळ्यांनी डोकं खाजवून ही केस सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. पण मी डोकं न खाजवता लगेच चोर शोधून दिला. येस, आमच्या सोसायटीमध्ये एक चोर होता. डेंजर दिसणारा. स्ट्राईप्सचा टी-शर्ट घातलेला, डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली, गालावर एक मोठी जखम असलेला, एका हातात चाकू, एका हातात चोरीच्या सामानाचं गाठोडं. असं काही नव्हतं. पण तुमच्या डोळ्यासमोर आला ना लगेच असा चोर. तर झालं असं की काही दिवसांपूर्वी फर्स्ट फ्लोअरवरच्या दामले काकूंनी मला हाक मारली. चिन्मय, ए चिन्मय, आय मीन सॉरी CID, ए CID. मी लगेच बाल्कनीमध्ये आलो आणि विचारलं, येस काकू, काय हरवलंय? तर त्या म्हणाल्या, अरे आमच्या मल्हारच्या सायकलची घंटा हरवली आहे, म्हणजे चोरीला गेली आहे. काय? मी ओरडलो. घंटा चोरीला? आपल्या सोसायटीमधून? मी आलोच शोधायला. असं म्हणून मी दामले काकूंच्या घरापाशी पोचलो. मल्हार हा 2 वर्षांचा छोटासा मुलगा. त्याची ट्रायसिकल बाल्कनीमध्ये असायची आणि त्याला एक घंटा लावली होती. अहो, तो सायकल चालवताना घरातील ट्रॅफिक बाजूला करायला. आता ती घंटा का बरं कोणी घेईल? मी जरा इकडे तिकडे शोधाशोध केली. त्या घंटेच्या ट्रॅ ट्रॅ आवाजाला कंटाळून दामले काकानीच तर नाही ना कुठेतरी लपवली. तर बराच वेळ शोधूनसुद्धा मला काही ती घंटा सापडली नाही. धिस केस वॉज लेफ्ट अनसॉल्व्ड. दुसऱ्या दिवशी मी शाळेतून घरी येत असताना पाटील काका कोणाला तरी तावातावाने फोनवर सांगत होते, अरे काय सांगू, आमच्या सोसायटीमध्ये कशाचीही चोरी व्हायला लागली आहे. माझी लुंगी, अरे ती रे चौकटीची निळी काळी, तीच ती आज सकाळी आमच्या बाल्कनीमधून चोरीला गेली. आता त्या चोराला माझ्या लुंगीमध्ये काय आवडले काय माहीत. बिंडोक कुठला. आता ती एकच जरा बरी लुंगी होती माझ्याकडे, तर दुकानातून परत नवीन आणावी लागेल ना. मी हे ऐकून जरा चक्रावलोच. लुंगी चोर आपल्या सोसायटीमध्ये? ओ नो, ही केस फारच अवघड होत चालली आहे आता. मी घरी जाऊन युनिफॉर्म बदलून लगेच पाटील काकांच्या घरी आलो. बाल्कनीमध्ये, बाल्कनीच्या खाली, पार्किंगमध्ये सगळीकडे शोधले. पाटील काकूनीच ती मळकट लुंगी लपवली नसेल ना. एवढे शोधून लुंगी नाहीच सापडली. अगेन
दिस केस वॉज लेफ्ट अनसॉल्व्ड. एक एक करून आमच्या सोसायटीमधून बऱ्याच गोष्टी गायब व्हायला लागल्या. फार इम्पॉर्टंट गोष्टी नव्हत्या, जसं मल्हारची घंटा, पाटील काकांची लुंगी, जोशी काकांच्या जावयाची चप्पल, वर्मा आंटींच्या फरशी पुसायचे मॉप, पत्की काकूंचा गच्चीत वाळत घातलेला बटाट्याचा किस, तो आम्हीच चोरला होता. अर्धा ओला अर्धा वाळलेला किस खायला जाम भारी वाटतं ना. पण जाऊ दे, हा आयटम चोरीमध्ये नको धरायला. आणि आज सकाळी फ्रेश चोरी झाली, ती शेट्टी आंटीच्या दारातल्या झाडावरच्या नारळाची. आंटी सकाळी सकाळी आमच्या वॉचमनला तुटक्या फुटक्या मराठीमध्ये ओरडत होत्या. अरे तू माझी नारळ चोरलीस, माझी नारळ परत दे. तो वॉचमन आहे हिंदी, त्याला काही समजत नव्हते. तो म्हणतोय, ओ आजी आप क्या बोल रही हो, मैंने कुछ नहीं किया, मैं तो अभी अभी नींद से उठा हूं. म्हणूनच चोऱ्या होत आहेत इथे. वॉचमन झोपलेला असतो ना रात्री. मला आता हे सगळं खूपच प्रॉब्लेमॅटिक वाटायला लागलं. मी ठरवलं, आज रात्री मी सोसायटीमध्ये चक्कर मारणार. कुठे काही संशयास्पद दिसलं तर बघणार, आणि समजा चोर दिसलाच तर डायरेक्ट कराटे करून त्याला असं धोपटणार ना. बास ठरलं. तर रात्री बरोबर 9 वाजता मी आईबाबांना सांगितले की मी पटकन रोहित्याचे बुक देऊन येतो. त्यांनी मला स्कूलमध्ये ते दिलं होतं बघायला. घरातून निसटलो आणि थेट पार्किंगमध्ये आलो. सगळीकडे आता सामसूम झालं होतं. सर्वजण आपापल्या घरात मस्त जेवत होते, नाहीतर टी व्हीवर त्यासारख्या बदला घेणाऱ्या बायकांच्या सिरियल्स बघत होते. मी प्रत्येक कारच्या मागे, कारच्या खाली, वॉचमनच्या केबिनच्या मागे सगळीकडे बघितले, पण काही ऑड दिसलेच नाही. थोड्या वेळाने मी विचार केला की एकदा गच्चीवर चक्कर मारतो, तिथे कोणी आहे का बघू. गच्चीचे दार बाहेरून बंद होते. मी हळूच कडी उघडली आणि आत गेलो. हॉरर फिल्ममधल्या दरवाजासारखं दार हसलं. एक सेकंड मी घाबरलो, पण नंतर त्याला एक गपे असं म्हणून गच्चीत गेलो. गच्चीतला लाईट चालू होता. टाकीमध्ये पाणी पडण्याचा आवाज येत होता. आणि अचानक मला कुठून तरी एक बारीक बेल वाजल्याचा आवाज आला. मी त्या दिशेने पाहिले, कोणी दिसत नव्हते म्हणून अजून जवळ गेलो. आवाज जरा मोठा होत गेला. मी जरा डोळे बारीक करून काही दिसते का बघत होतो, तर पटकन समोरून माझ्या अंगावर एक चप्पल आली. मी 1 सेकंड पण विचार न करता आई झुरळाला बघून ओरडते ना तसा ओरडलो. एक मोठा श्वास घेतला आणि जिथून चप्पल आली तिथे जायला लागलो. आता मला समोर कोणाची तरी आउटलाईन दिसत होती. कोणीतरी घंटा वाजवत नाचत होतं. एक बुटका माणूस, लांब कुरळे कुरळे केस, अंगावर मोठी चादर घेतलेला आणि गॉगल घातलेला. माझ्या बाबाचा जुना गॉगल. तो पण चोरीला गेला होता काल. आई शपथ, आज मी काही याला सोडत नाही. असा धोपटणार आहे ना याला. असं म्हणून मी पळत पळत त्या माणसाच्या जवळ गेलो आणि त्याचा हात पकडला. शी, कसला केसाळ हात होता आणि नख कसली लांब होती. एक घाणेरडा. त्याची आई त्याला ओरडत नसेल बहुतेक नख आणि केस कापायला. मी पटकन त्याच्या अंगावरची चादर ओढली. अहो चादर कसली, ती पाटील काकांची लुंगी होती आणि डोक्यावर वर्मा आंटींच्या फरशी पुसायचे मॉप. जरा नीट पाहिले तेव्हा कळले, अरे हा माणूस नाहीये, हे माकड आहे. म्हणजे हे माकडच चोर होतं. मी त्याचा हात पंजा धरला असल्यामुळे त्याला पळता येत नव्हतं. ते जोरात ची 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 करून
ओरडायला लागले. त्या आवाजाने मला जरा भीती वाटली. अहो पण CID कोणाला घाबरला तर तो डिटेक्टिव्ह कसला. मी जोरात वॉचमनला हाका मारायला लागलो. माझा आवाज ऐकून वॉचमन, पाटील काका, जोशी काका, माझे बाबा सर्वजण गच्चीवर पळत आले. समोर मी, माझ्या हातात माकड आणि त्याच्याजवळ सगळ्या चोरलेल्या वस्तू बघून सगळे 2 मिनिटं स्तब्धच झाले. पुढे येऊन वॉचमनने पाटील काकांची लुंगी त्या माकडाच्या अंगावर टाकली आणि त्याला उचलून घेतले आणि खाली नेले. तोपर्यंत कोणीतरी ॲनिमल रेस्क्यूला फोन केला होता आणि ती माणसं लगेच तिथे आली त्याला घेऊन जायला. तेव्हा मला कळलं की एका मदाराचे ते माकड होते जे रस्त्यावर गमतीशीर खेळ करायचे. पण एक दिवस ते मदाराच्यापासून हरवले आणि आमच्या गच्चीत येऊन त्याने मस्त घर केले होते. ॲनिमल रेस्क्यूवाले त्याला घेऊन जाता जाता त्या माकडाने हळूच माझ्याकडे बघितले आणि एक मिश्किल स्माईल दिली. अशीच कशी गंमत केली असं म्हणून. दुसऱ्या दिवशी सगळ्या सोसायटीमध्ये माझे खूप कौतुक झाले की मी कसा बेस्ट डिटेक्टिव्ह आहे आणि या सगळ्या अनसॉल्व्ड केसेस मी कशा सॉल्व्ह केल्या. पण काही म्हणा, पत्की काकूंच्या बटाट्याच्या किसाची चोरी ती कोणी केली ते काही अजून कोणाला कळले नाही आहे बरं का.